बायकोला ढोकळा बनवत सांगितला. बायकोनं बघा आज काय केलं, पूर्ण हात जाळून घेतला, हातावरती पूर्ण तेल उडालं. म्हणजे काय झालं, तेलामध्ये तिनं पाणी टाकलं, एवढी हुशार आहे ती. हाताला असे चट्टे पडले. नंतर तिला मल्ला मानला लावायला लावला. एवढी आळशी आहे, आयतं पीठ आणलं तिनं. तिला बेसन पिठाचा चांगला बनतो, तिला सांगून पण ऐकत नाही ती. आयतं पीठ आणायला लावलं तिनं डिमार्टमधून आणि कालवत बसली. आणि नंतर बाबा काय केलं, पूर्ण चिखलासारखं त्या पिठामध्ये पाणी ओतलं, पाणी ओतून चिखलासारखं खालत बसली. त्याला ते बघून खायची इच्छा नव्हती होत. आणि मला वाटलं चांगला ढोकळा बनवल, परंतु पूर्ण चव बिघडून टाकली तिने ढोकळ्याची. तिला ढोकळाच बनवता येत नाही. तिला आईने काही शिकवलंच नाही. तिच्या सासूबाईला सांगावं लागेल कॉल करून, काय शिकवणं पुरीला. पूर्ण आंबट लागू लागला. आयत्या पिठाचा असतो ढोकळा. सांगून पण ऐकत नाही ना. डोक्यान जर शिक कमी आहे, काय करणार आता, झेलावं लागेल. तिला वाटलं थोडा घट्ट झाला, परत तिनं पाणी टाकलं, परत त्याला हलवून घेतलं. त्याच्यानंतर बघा आता ढोकळा कशी करते, बघू शेवटी काय निघतं, कसा लागतो, काय लागतो, छान लागतो का परत दुसरा आणून खावा लागतो का बाहेरून मागवावं लागेल. दोन दिवस झाले आमच्या घरात फक्त ढोकळाच चालू आहे. एवढा ढोकळा आवडतो तिला, काय करणार. फक्त नवऱ्याचे पॉकेट मनी कशी उडवायची हे शिकून घ्यावं लागेल तिच्याकडून. डीमार्टला गेलं म्हणजे 4-5 हजार रुपये कुठंच गेले नाही. विषयच कवले तिचा. मग काय करणार आता. झालं आता पीठ पूर्ण कालून झालं. आता वरती कुकर लावलेलं आहे, कुकरामध्ये तेल टाकलं. तेल पण पडत नाही. तेल पण पडत नाही. ढिल्लं करणं त्याला थोडं झाकणाला. झालं, टाकलं. आता मस्तपैकी त्याला चौकडून लावून घेतलं, म्हणजे जेणेकरून ती चिपकणार नाही. तेलाची कमतरता आहे आमच्या इकडं, म्हणून जास्त तेल नाही. त्यामध्ये पूर्णपणे ओतून घेण्याचा प्रयत्न केला तिने. चांगल्या मनाने बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता शेवटी कसं होईल काय माहीत. कुकरामध्ये पाणी टाकलं, गॅस पेटवलेला आहे. आता त्याला उकळी येईल पाण्याला. आणि एका ज्या भगोन्यामध्ये तिने जे पीठ काढून ठेवलेलं होते त्यामध्ये अद्धार वरतून ठेवलं आणि वरतून कुकरात झाकण लावलं, जेणेकरून पूर्ण वाफ त्या पिठाला लागल आणि तो शिजल. झाला तर ढोकळा तयार. तर बघा पुढं काय काय होतं. तेलामध्ये मिरची, जिरं टाकून त्याला फोडणी दिली. फोडणी दिल्यानंतर वरतून टाकण्यात आलं. फोडणी कशी दिली बघू. वाव, असंच तेल उडवलं आणि घेतलं हात जाळून. डोकं जास्त आहे आमच्या बाईला, काय करणार. केक कापल्यासारखं कापण्याचा प्रयत्न केला, बारीक बारीक सगळ्यांना पूर्ण अशा तिने खापा केल्या. आमचा गोलूचा भाऊ, मोठा गोलू, कैलास बडा गोलू, आम्ही त्याला प्रेमाने गोलूचा भाऊ म्हणतो. त्याने चांगल्या प्रकारे कापले पीस छोटे छोटे. मला नाही वाटत चांगलं झालं असेल, परंतु आता एवढ्या मेहनतीने केला, तिला चांगलंच म्हणावं लागणार, नाही तर विचार नाराज होईल. नाराज झाली की परत ढोका खायला नाही मिळणार. बस ना, किती कापती रताळी. तिलाच विचार आता कसं झाला, कसं झाला. बिघडला. डोक्यात चवच गेले पूर्ण तोंडावर. आमचं गोलूला आवडलं वाटतं.
कोलून चांगला पीस उचलून खाण्याचा प्रयत्न केला ते पण हसू राहिला.